या घरामध्ये राहता राहता नुसता मला वैताग आलाय. हे रोजच झालंय घरानं म्या माग. सकाळची झाडझूड करा, चहा पाणी करून द्या, नाश्ता करून द्या, मग लगेच स्वयंपाकाला लागा. ह्याची का नौकर आहे की काय मी? आज मस्त 2 दिवसासाठी घराच्या बाहेर जाईल तर माझ्या जीवाला बरं तरी वाटेल. आणि जर माझ्या मनात आलं तर मी परत येणार पण नाही या घरामध्ये. मी चालले तर खरी, पण मला भीती का म्हणून वाटायली की नवऱ्याला आणि सासूला बहाणा तर सांगितलंय की माझ्या मैत्रिणीची तब्येत खूप खराब आहे, तिचे आई वडील गावाकडे आहेत आणि तिला ॲडमिट करायचंय म्हणून मी चालले. बरं चल जाऊ दे, उशीर होतोय, मला जावावं लागल. ते पण तर वाट बघत असेल माझी. अहो चला मी निघते. झाली का तयारी तुझी? हो, बॅग घेतली ना मी. त्याच्यामध्ये एक ड्रेस आहे आणि एक साडी आहे. 2-3 दिवस राहायचं म्हणलं तर थोडं आपले कपडे राहिलेले बरे नाही का? दुसऱ्याच्या इथं कशाला कोणाला परेशान करायचं, म्हणून घेतले सोबत मी. बॅग ठेवली आहे दरवाजापाशी. आता निघते मी. अगं एकटी कुठं जातीस? मी येतो ना तुला सोडायला स्टेशनला. तुम्ही नका हो सोबत. मी जाते ना एखादा ऑटो करून स्टेशनला. स्टेशन किती दूर आहे? जास्त काही दूर नाही, काय नाही. मी जाते. तुम्हाला ऑफिसला उशीर होत असेल ना, तुम्ही ऑफिसला जा. माझं काही टेन्शन घेऊ नका. मी ट्रेन मध्ये बसले की तुम्हाला कॉल करते. हा सुमन, तयारी झाली का तुझी? हो ना आई, झाली तयारी माझी पण. निघते मी आता. अरे मोहित, सुमनला स्टेशनला नेऊन सोड बरं. नका आई, त्याला ऑफिसला जायला उशीर होईल ना. मी काय करते, इथून डायरेक्ट आपल्या दारातूनच ऑटो करते ना आणि जाते मी. आणि तसं पण स्टेशन काय जास्त दूर नाही, काही नाही, जवळच आहे. मी ट्रेन मध्ये बसले की लगेच तुम्हाला कॉल करते, बसले म्हणून सांगते नाही का? शहाणपणाईचा लय म्हणते, ट्रेन मध्ये बसले की कॉल करते म्हणून. कुठं चालली काय माहित? इथं नेहमीच महिन्यातून 2 महिन्यातून कुठं ना कुठं तरी जातोच म्हणते. काय माहित कुठं जाते आणि काय नाही ते. सासूही सोडते, नवराय जाऊ देते. बरं चल मग लवकर जा, उशीर होईल, तुझी गाडी सुटायची होय. आणि पोहोचले की कॉल कर. हो आई, करते ना कॉल. छाया, पुरणपोळ्या किती भरल्या डब्यामध्ये? 2 पुरणपोळ्या आहेत, खीर आहे आणि कुरवड्या पापड्या आहेत. अगं छाया, 2 पोळ्यानं काय होणार आहे तिला? प्रवास करायली, भूक लागते, बाहेरचं कुठं काय घेऊन खाणार आहे ती? अजून 2 एक्स्ट्रा टाकाव की पोळ्या त्याच्यामध्ये. अरे देवा, सासूचं माझ्यावर किती प्रेम आहे, किती विश्वास करतात त्या माझ्यावर, आणि मी यांच्या विश्वासासोबत खेळत आहे. आई, पुरणपोळ्या काय लहान नाहीत, काय नाही, त्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या हाता. परत खीर आहे, कुरवड्या पापड्या दिल्या त्या भरून, त्याच्यामध्ये होऊन जाते ताईला. जास्त प्रवासामध्ये खाऊ नये, पोट खराब होत असते. आई आई, मला 2च पुरणपोळ्या खूप झाल्या. असं पण पुरणपोळ्या गोड असतात ना जास्त, आणि तुम्हाला माहित आहे ना मला जास्त पुरणपोळी गोड आवडत नाही. तर मग बस झाल्या 2 बस होतील मला. बरं मग दुसरं काही करून देऊ का? नाही नाही आई, नका, मला हेच खूप झालं. बरं ठीक आहे, जा मग आणि लवकर ये. हो आई, येते मी लवकर. सुमनने तर डब्बा घेतला, पण तिचं मन तिला खात होतं. सासूचा तो निरागस विश्वास तिला टोचत होता. अविनाश. सुमन, आली तू? हो आले मी. किती वेळचा फोन लावते तुला. अरे किती फोन केले तुला मी, तुझा फोनच लागत नाहीये. असं का? फोन तर चालू आहे पण माझा. तुला भेटण्याची किती आतुरतेने वाट बघत होते मी, किती दिवसाची. अगं सुमन, जसं तुला होतंय ना तसंच मला पण वाटत होतं मी तुला कधी भेटू ते. मग तू फोन का नाही करत मला? अगं कसा करू तुला फोन? तुझे मिस्टर असतात ना, तूच बोलली ना की तुला वेळ भेटला तेव्हा तू कॉल करणार, मी करू नको म्हणून. म्हणून तर तुला कॉल केला नाही मी. मग आज तर कॉल करायचा असता ना. तुला माहित आहे ना आज मी निघणार आहे म्हणून घरून, आणि मी घरातून निघले तेव्हापासून तुला सारखे फोन करते. तू बघ तुझ्या मोबाईलवर किती मिस कॉल आले असतील. तुला लक्षात तरी येते का मी किती परेशान होते? मला असं वाटत होतं की तू जर माझा फोन नाही घेतलास, तू इथे हॉटेलमध्ये आहेस नाही आहेस, मला काहीच कळत नव्हतं. म्हणून मी तुला सारखी फोन लावत होते, पण तू तुझा फोन लागायला तयारच नाही, आणि लागला तर तू माझा फोन पण रिसीव्ह नव्हता करत. बरं ते सगळं सोड ना, जाऊ दे ना, आता आपण भेटलो ना. पण तू मला हे सांग, साडी का बरं घालून आली तू? काहीतरी मस्त हॉट ड्रेस, 1 पीस, गाऊन काहीतरी घालून यायचं ना, असं काहीतरी.
अरे तसं नाही अविनाश, मी घरातून बाहेर पडताना सगळे असतात ना, सासू होती, माझी मोठी जाऊ होती, माझा नवरा होता, त्यांच्या पुढं मी कसं काही पण घालून येऊ शकते, म्हणून साडीवर छान वाटतं म्हणूनच साडी घालून आले मी. आणि तसं पण तुला सांगितलं ना मी माझ्या मैत्रिणीचं निमित्त करून येते म्हणून, तिची तब्येत बराबर नाही असं सांगूनच मी इकडं आली आहे. आणि जर असं कोणते कपडे घातले असते, गाऊन घातला असता किंवा पॅन्ट शर्ट घातला असता तर त्यांना वाटलं असतं की ही बिमारी म्हणजे ज्या व्यक्तीला बघायला चालली, भेटायला चालली, तिची केअर करायला चालली का तिकडं मजा करायला चालली, म्हणून मी साडीवर आले व्यवस्थित. बरं असू दे. बरं मला हे सांग, तू काही खाल्लं की नाही? तसा सासूने डब्बा करून दिलाय मला पुरणपोळीचा, पण तुला भेटण्याच्या आतुरतेने माझी भूकच उडाली. असं आहे का? बरं चल मग आता काहीतरी खाऊ मस्त पैकी आपण. अरे वा, 2-2 बॅग काय काय घेऊन आली तू? त्यात का ड्रेस वगैरे आहेत, माझे गाऊन आहे आणि पर्समध्ये काय थोडेफार पैसे आहेत, माझा नेकलेस आहे आणि डायमंड रिंग्स वगैरे आहेत माझे, तेवढंच घेऊन आली आहे मी सध्या तरी. आणि ATM कार्ड पण आहे माझ्याकडे. आणि तू सोबत असताना मला दुसऱ्या कोण्या गोष्टीची काहीच गरज नाही. हा अविनाश हा सुमनच्या आयुष्यात 6 महिन्यापूर्वी आला होता. फेसबुकवर झालेली ओळख आणि नंतर भेटीगाठी. सुमनचे मिस्टर नेहमी कामात व्यस्त असायचे आणि सुमनला वाटायचं की तिचं आयुष्य फक्त स्वयंपाकघर आणि सासूच्या सेवेत जाते. अविनाशने तिच्या आयुष्यात तिला विशेष असल्याची जाणीव करून दिली. अविनाश, भाभी कैसी है? अरे भैतान्या, काय हिंदी बोलायला मला तू सरळ मराठी भाषेत बोल की. बरं बाबा, वहिनी कशी आहे आमची? दुसऱ्याच्या बायकोला वहिनी करायला का तू? दुसऱ्याची म्हणजे मी माझ्या भावाच्या बायकोला म्हणायलो वहिनी. अरे यार, काय मी का तिच्यासोबत लग्न करणार आहे वहिनी करायलास तू तिला? सुमन एकदम बोरिंग आहे. आणि तुला काय वाटते तिच्यासोबत मी लग्न करीन? अरे तिला तर प्रेमामध्ये फसवले मी. तिच्यावर मी प्रेम करत नाही, पण ती पागल झाली माझ्यासाठी. 2-2 बॅगा घेऊन आली ती. तुला तर माहित आहे ना मी कसं आहे ते. ज्या अशा बायका असतात ना, ज्या आपल्या नवऱ्यापासून बोर झालेल्या असतात, अशा बायकांना तर मी निशाणा बनवतो आणि मी मस्त त्यांच्यासोबत एन्जॉय करतो, त्यांच्या पैशावर एन्जॉय करतो. एकदा का तिच्या जवळचे जे पैसे आहेत, गळ्यातला नेकलेस आहे म्हणे, डायमंड रिंग आहे, ते काय माझ्या एकदा हातात आलं की देतो तिला सोडून मी आणि जातो निघून. ओ असं आहे का? बरं चल आता फोन ठेवतो, फ्रेश होतो जरा जाऊन. सुमन बॅग आणि पर्स कुठं ठेवली ते भेटतच नाहीये. झोपेतून उठल्यावर विचारावं लागल बाईनं कुठं ठेवली ते. चल फ्रेश तरी होऊ काय की थोडंसं जाऊन. बापरे, मी किती प्रेम केलं याच्यावर, किती जीव ओवाळून टाकला याच्यावर मी. नाही ते केलं याच्यासाठी मी. आणि हा एवढा खतरनाक माणूस आहे. आज मला कळालं किती किती चुकीची वागले मी माझ्या घरच्यांसोबत. मी किती प्रेम केलं अविनाशवर आणि हा तर एकदम खराब माणूस निघाला. माझा नवरा सोन्यासारखा, सासू बिचारी किती जीव किती विश्वास करतात माझ्यावर. त्यांचा विश्वासघात केला मी. खूप मोठी चुकी झाली माझ्याकडून. मी काय सांगू त्यांना. मी कुठे गेले होते ते. या सैतानाच्या मागे आले मी, याच्या विश्वासावर आले. माझा सोन्यासारखा संसार सोडून राख लावून त्याची. पण आता बस झालं. पण आता मी इथे 1 मिनिट सुद्धा राहणार नाही. हे सगळं अविनाशचं बोलणं ऐकून सुमनच्या अंगावर काटा आला होता. तिचा थरकाप झाला. ती तिथून हळूच निघाली. तिला स्वतःचा प्रचंड राग आला. ज्या घराला तिने देव मानलं होतं तिथे राहणारी माणसं देव होती आणि ती एका शैतानाच्या मागे आली होती. तिने आपली लगेच बॅग भरली आणि अविनाशला काहीही न सांगता तिथून पळ काढला. दादू लय दुखायलंय कर. हो आई, दुखायले. पण मला हे सांग, सुमन आली की नाही अजून? अरे सुमनला लय फोन केले रे मी, तिचा फोनच लागना झाला. केव्हा येते की तिला कसं सांगावं आता आपण? आई, तिचा नंबर आहे का ग? सुमनच्या मैत्रिणीचा. मी विसरलो तिच्याकडून घ्यायचा.
तुझ्या जवळ दिला का सुमन नंबर? बघ बरं एकदा आहे का? दादू नाही दिला रे माझ्याजवळ नंबर. मी पण विसरले घ्यायचा आणि तिनं पण काही बोलली नाही, काही नाही. मला तुमचं हे कळत नाही. तुम्ही 2-2 दिवस तिला कस काय सोडता कुठं जायला यायला? माझं म्हणणं हे चाललंय, त्या पोरीची एवढी तब्येत खराब होती तर तिच्या मायबापाला तिथे यावं असतं ना. सुमनला जायची काय गरज होती? जर तिला बाहेर जायचं असतं तर तुम्ही बिंदास जाऊ देता आई. घरदार सोडून जायची कायच गरज आहे कुठे पण? कधी पण उठलं की सुटलं तोंडवरी करून निघायचं आपलं. कधी म्हणते माझ्या आईची तब्येत खराब आहे, कधी म्हणते माझ्या बहिणीची तब्येत खराब आहे. आणि आता हे नवीन निघालं, माझ्या मैत्रिणीची तब्येत खराब आहे आणि तिच्याजवळ कोणी नाही, मला जायचंय. हे का बोलणं झालं का तिचं? अगं पण तिच्या मैत्रिणीची तब्येत खराब होती म्हणून तिला मी जाऊ दिलं ग. तिथं तिच्याजवळ कोणी नव्हतं, काय नव्हतं. तिचे मायबाप म्हातारे आहेत, तिनं कोणाकडे जावा म्हणून म्हणली आई मी 2 दिवसात लगेच वापस येते, म्हणून तिला मी पाठवलं. आणि माझ्याच घरी हे असं होऊन बसलं. सुमनचा फोनही लागना झालाय, काही नाही. किती वेळचा फोन लावायले तिला मी. आता मला तिची काळजी वाटायली. घरी माझ्या लेकरासोबत असं झालं आणि माझ्या सुनेचा फोन लागना झाला. सुमित्रा रडू नको, होईल सगळं काही बरं. घाई करू नको, तू थांब. डॉक्टरनं औषध गोळ्या दिल्यात ना, पट्टी पण करून गेली डॉक्टर. त्याच्यामुळे एवढं घाबरू नको तू, होईल सगळं काही बरं. थोडीशी वाट बघ अजून, येईल फोन आपल्याला सुमनचा. आई आई हे काय झालं आई? अहो अहो हे काय झालं तुम्हाला? सुमन सुमन तू आली का? हो मी आले. पण तुम्हाला काय झालं? आई काय झालं यांना आई? अगं ऑफिसवरून येऊ लागलं ग दादू माझं. येता येता त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. अरे त्याच्या पाय फ्रॅक्चर झालं, त्याच्या डोक्यावर मार बसला, त्याच्या हाताला पण मार लागला. सुमन आम्ही तुला किती वेळची फोन करायले, तुझा फोन लागत नव्हता. बघ काय झालं माझ्या लेकरासोबत. सुमन आई आई माझा फोन स्विच ऑफ झाला होता आई. मी पण फोन ट्राय करत होते, लागत नव्हता. मला माहित नाही माझ्या माघारा एवढं होईल. माझ्या चुकीची सजा माझ्या नवऱ्याला भेटली आई. मी चूक केली आई, मी चूक केली. चूक 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 कोणती ग? चूक कोणती केली सुमन तू? काय बोलायली मला काहीच कळना झालंय तुझं. सांग ना मला काय झालं ते. सुमन सुमन काय झालं का? तू बरी आहेस ना सुमन? असं का बोलायली तू? माझा सगळा एवढा चांगला परिवार असताना मी खूप मोठी चुकी केली. आणि जर आज मी शांत राहिले तर मी मरून सुद्धा माझ्या मनाला कधी शांती भेटणार नाही. मी ह्याला पाहू शकत नाही. मी सांगते माझ्या सासूला, माझ्या नवऱ्याला, मी चुकी केली ती. बाबा अहो आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. आई मी माझ्या मैत्रिणीकडे गेले नव्हते. मैत्रिणीकडे गेले नव्हते? मग मग सुमन गेली कुठे होती तू? आई 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 मी एका परक्या पुरुषासोबत फिरायला गेले होते. काय? हो आई हो. मला वाटलं तो माझ्यावर प्रेम करतो. मी यांना धोका देऊन फसवून गेले होते आई. आई मी या घराच्या लायकीची नाही. मला या घरातून काढून टाका. मला या घरातून काढून टाका. हे सगळं ऐकून सुमनच्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो धडाधडा रडू लागला. आणि हे सगळं काही ऐकून सुमित्राला तर धक्काच बसला. बाप रे एवढा खोटेपणा, आणि ते पण घरच्या माणसांसोबत. सुमन तू जे केलंस ना या गोष्टीसाठी तुला कधीच कोणी माफ करणार नाही.
हे त्या कृत्यासाठी जे तू केलंस. खूप विश्वास ठेवला सुमन तुझ्यावर आम्ही सगळ्यांनी, डोळे बंद करून. तू जेव्हा म्हणलीस तेव्हा तुला जिथं म्हणलीस तिथं तुला जाऊ दिलं आम्ही. तू असं नव्हतं करायला पाहिजे सुमन. आई, चुकी झाली माझ्याकडून. खरं तर बघायला गेलं तर मी या घरच्या लायकीची नाही. तुमच्या लेकाची बायको म्हणून या घरची सून मी स्वीकारू नका मला तुम्ही आता. कारण माझी ती लायकीच नाही. मी या घरात राहावं म्हणून. झालंच तर मला माफ करा. सुमित्राबाईंनी सुमनच्या गालावर तर थापड मारलीच, पण तिला लगेच मिठीत पण घेतलं. हे सगळं बघून तर सुमनला विश्वासच बसत नव्हता. नेमकं झालं तरी काय? आई, तुम्ही असं? सुमन, हे यासाठी आहे की तू आज खरं बोलून आमच्या विश्वासाचा मान ठेवलास. तू आज जे धाडस दाखवलंस ना सुमन, त्याच्यासाठी मी तुला माफ केलं. झालंच तर तू खोटं पण बोलू शकली असती आम्हाला, पण आज तू खरं बोलून आमच्या विश्वासाचा मान ठेवलास. म्हणून तुला मी माफ केलं. पण आई, हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही काय करताय? कोणत्या गोष्टीसाठी माफ करताय तुम्हाला तरी कळतंय का? सुमनने चूक केली, मान्य आहे मला, पण तिनं कबूल केलं, मान्य केलं. त्याला फार धाडस लागतं ग. आजपासून तिचा पश्चाताप सुरू झालाय. ती माझ्या मुलाची सेवा करेल आणि पुन्हा त्याचा विश्वास जिंकेल. अहो, माफ करा एकदाच मला. तो काहीच बोलला नाही, पण त्याच्या शांतपणामध्ये एका प्रकारची माफी होती. सुमनला समजलं की काचेचं घर एकदा तुटलं की ते जोडता येत नाही, पण जर पाया मजबूत असेल तर नवीन भिंती नक्कीच उभ्या राहू शकतात.